मित्रहो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून राज्यातलं संपूर्ण वातावरण तापलेलं असताना महायुतीत सुद्धा मोठा तणाव निर्माण झाला आहे. बघा, राजकीय पक्षाला सुद्धा स्वतःबद्दल असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचं दिसतंय. त्यांच्या नेत्यांना तशीच भावना निर्माण झाली असं वाटतं. इतर पक्षातले पदाधिकारी कार्यकर्ते मिळतील ती लोक फोडून आपल्या पक्षात आणण्याचा सपाटा सगळ्याच पक्षांनी लावला. एकनाथ शिंदे यांचा गट असो, भाजप असो किंवा मग अजित पवारांचा राष्ट्रवादी असो, या तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडी आधी खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला. इथवर सगळं ठीक चाललं होतं, सगळ्यांना याची गंमत वाटत होती, आनंद घेत होते सगळे. पण पुन्हा हे तिन्ही पक्ष एकमेकांचेच पक्ष फोडायला लागले. भाजपनेही शिंदे गटाला पोखरायला सुरुवात केली. तेव्हा खरं शिंदे गटाला धक्का बसला. शिंदे गटाला मोठी गळती लागू लागली. थांबवायचा कितीही प्रयत्न केला तरी शिंदे गटातून भाजपात जाणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखणं शिंदे गटाच्या आवाक्याबाहेर गेलं आणि तिथं शिंदे गट हादरला. आधी शिंदे गटानं सुद्धा भाजपचे लोक फोडून आपल्या पक्षात आणले होते ना. भाजपाने त्यावेळेला यावर काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. भाजप आहे तो बोलणार नाही, केल्याशिवाय काही सोडणार नाही. मग त्यांनी शांत राहून शिंदे गट पोखरायला सुरुवात केली. तेव्हा मात्र एकनाथ शिंदे गटाला हे भलतं झोंबलं. शिंदे गटाने भाजपचे लोक फोडले तेव्हा शिंदे गटाला गुदगुऱ्या झाल्या होत्या. भाजपाने जेव्हा दणके द्यायला सुरुवात केली तेव्हा शिंदे गट कासावीस व्हायला लागला. त्यांच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार टाकला आणि मग महायुतीमध्ये खरी ठिणगी पडली. बघा, एरवी तसे पाहिलं तर म्हणजे शांत असणारे, विरोधकांनी जहरी टीका केली तरी त्याला शांतपणे उत्तर देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भर बैठकीमध्ये संतापल्याचं दिसून आलं. मुख्यमंत्र्यांच्या संतापाचं कारण होतं शिंदे गटाच्या या नेत्यांनी बैठकीला मारलेली दांडी. कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता शिंदे गटाचा एक सुद्धा मंत्री उपस्थित राहिलेला नव्हता. फडणवीस चिडले. बघा, कॅबिनेट बैठकीच्या आधी पक्षाची प्री कॅबिनेट होत असते आणि शिंदे गटाची ही जी प्री कॅबिनेट झाली यावेळेला सगळे मंत्री उपस्थित होते, पण प्रत्यक्ष कॅबिनेटला मात्र यातला एक सुद्धा गेला नाही. म्हणजे अघोषित बहिष्कार. कॅबिनेटवर टाकलेला बहिष्कार पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तळपाईच्या मस्तकाला गेली आणि ते भर बैठकीत शिंदे गटावर संतापले. भाजपाकडून युती धर्म पाळला जात नाही. शिंदे गटातले नेते, नगरसेवक आणि पदाधिकारी यांना भाजपात घेतलं जात आहे. शिंदे गटातल्या नेत्यांना आणि पालकमंत्र्यांना विश्वासात घेतलं जात नाही. निर्णय घेतले जातात, निधी सुद्धा वळवला जातोय. अशी काही कारणं या शिंदे गटाकडे होती. त्या कारणामुळे त्यांनी तसा तो बहिष्कार टाकला होता. म्हणजे किमान असा बहिष्कार टाकून तरी मुख्यमंत्री नमतील अशी कदाचित शिंदे गटाची अपेक्षा असेल. पण हा बहिष्कार शिंदे गटाच्याच अंगलट आला, त्यांच्यावरती बोमऱ्यांग ठरलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे गटावर चांगले संतापले आणि त्यांनी खडे बोल ऐकवले. शिंदे गटाची बोलती बंद केली मुख्यमंत्र्यांनी. युती धर्माची भाषा करणाऱ्या शिंदे गटानं आधी भाजपाचे लोक फोडलेले होते, तेव्हा कुठे गेला होता युती धर्म? आणि नेमकं त्यावरच फडणवीसांनी बोट ठेवलं. अरे, फोडाफोडीची सुरुवात तर तुम्ही आधी केली. तुम्ही जे करणार ते आम्ही चालवून घ्यायचं, तुम्ही करायचं आणि भाजपाने केलं तर ते खपून नाही घ्यायचं, हे अजिबात चालणार नाही. इतक्या स्पष्ट शब्दामध्ये देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाला झापलं. त्यामुळं शिंदे गटाला शेवटी शिपूट घालावं लागलं. निवडणुकीच्या ऐन हंगामामध्ये महायुती अंतर्गत संघर्षानं आता हा मोठा पेट घेतलेला दिसतोय. ही आग आणखी भडकू शकते. आता ती किती भडकते हे येत्या काळात दिसेलच. आपण पाहत राहू. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.